नमस्कार, केडीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अतिशय पौष्टिक अशी रेसिपी, शेवग्याच्या पानांची चटणी। शेवग्याची पानं ही अतिशय औषधी गुणधर्म असलेली आहेत। डायबिटीसवर अत्यंत गुणकारी आहे, कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे। त्याचबरोबर याच पानांची भाजीही केली जाते, पण आज आपण त्याची बनवणार आहोत चटणी। सगळ्यात आधी मी ही पानं स्वच्छ पाण्याने धुवून बाजूला कोरडी होण्यासाठी ठेवून देणार आहे, म्हणजे त्यातलं पाणी निथळेल। तोपर्यंत आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया। एक कढई घेऊन त्याच्यामध्ये मी चमचाभर तेल घातलंय आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण घेणार आहोत एक छोट्या वाटीच्या मापाने मी सगळे पदार्थ घेतलीये। तर एक छोटी वाटीभर मी चण्याची डाळ घेतली आहे। त्याचबरोबर त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे। पुढचा घटक पदार्थ आहे याच्यामध्ये जो केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे, तो म्हणजे जवस, किंवा ज्यालाच आळशी असंही म्हटलं जातं। तो फक्त केसांसाठीच नाही तर लहान मुलांना होणारा कफ वगैरे यावरही अतिशय छान काम करतो। त्यामुळे आवर्जून लहान मुलांनी मोठ्यांनी सगळ्यांनीच खावी अशी ही चटणी आहे। यामध्ये आपण घालतोय कॅल्शियमचा उत्तम स्रोत म्हणजेच पांढरे तीळ। हे सगळे घटक पदार्थ आपल्याला अगदी छान लाल रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे आहेत। हे सगळे पदार्थ भाजले जात आहेत तोपर्यंत आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी सुकं किसून घेतलेलं खोबरं, त्याचप्रमाणे 6 ते 7 लाल सुक्या मिरच्या, 5 ते 6 पाकळ्या लसूण। हेही सगळं आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे। बघू शकता आपलं सगळं साहित्य छान लाल रंगावर इथे भाजून झालेलं आहे। आता हे सगळं साहित्य मी एका ताटात थंड होण्यासाठी काढून घेणार आहे। आणि याच कढईत आपल्याला आपण जी शेवग्याची पानं धुवून ठेवली होती ती भाजून घ्यायची आहेत। कढई घेतलेली आहे मी, त्याच्यामध्ये बिलकुल आता तेलाचा वापर आपल्याला करायचा नाहीये। त्याच्यामध्ये धुतलेल्या शेवग्याची पानं टाकून त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी कढीपत्ता। कढीपत्त्याची चटणी ही नेहमीच बनवली जाते, पण शेवग्यांच्या पानांची चटणी तितकी सहसा लवकर घरामध्ये बनवली जात नाही। तर आवर्जून नक्की करून बघा, कारण तितकीच ती औषधीही आहे। याच्यात मी कढीपत्ता आणि आपली शेवग्याची जी पानं आहेत, आजचा हिरो इन्ग्रेडियंट म्हणता येईल, छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेली आहे। ही छान भाजून घ्यायची आहेत, कारण याच्यात जर ओलावा राहिला तर चटणी टिकणार नाही। त्यामुळे छान क्रिस्पी होईपर्यंत मी ते सगळं भाजून घेतलंय, थंड करून घेतलंय आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन मी चटणी वाटून घेणार आहे। चटणी वाटण्याआधी त्याच्यात चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला शेवग्याच्या पानांची चटणी वाटून तयार झाली आहे। एका प्लेटमध्ये मी ती काढून घेणार आहे। बघू शकता अतिशय छान रंग आलेला आहे, टेक्स्चर आलेला आहे। सगळ्या डाळींमुळे, कढीपत्त्यामुळे, लाल मिरची, लसूण सगळ्याची टेस्ट अतिशय छान या चटणीत उतरलेली आहे। एक 4 ते 5 दिवस छान टिकते। नक्की करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल ही रेसिपी। आवर्जून आपल्या जेवणामध्ये याचा समावेश करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आम्ही अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी नक्की घेऊन येऊ। धन्यवाद।